महाविकास आघाडीची मुंबईतल्या जागा वाटपावर आज अंतिम चर्चा, तर महाराष्ट्रातल्या इतर जागांवरही मवियाचे नेते चर्चा करणार असल्याची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रते प्रकरणी आज सुनावणी, मागील आठवड्यात सरन्यायाधीश नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यामुळे नाराजी, महामंडळ वाटपासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। अंतर्गत सर्वेनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 100 जागा जिंकेल। माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास। मवियातल्या जागा वाटपासाठी सर्वे हाच आधार, पटोले यांचे संकेत। काँग्रेसमध्ये बंडखोरीचा धोका वाढत असला तरी त्याचं प्रमाण कमी असेल, माझाशी बोलताना नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त। जबाबदारी मिळालीच तर उत्तम पद्धतीने पार पाडू, मवियातल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचारल्यावर नाना पटोले यांचं वक्तव्य। महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले म्हणतील, भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांचे गोंदियातल्या काँग्रेस कार्यकर्ता महामेळाव्यात वक्तव्य। आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, येत्या 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागेल आणि महायुतीचाच विजय होईल, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास। गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार येणार, मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला विश्वास। नागपूर पूर्व विधानसभेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच, भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आभा पांडे यांनी निवडणूक लढण्याचं जाहीर केल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढणार। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतला नाही, राज्यात महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी ठाकरेंचं नाव त्यात असता कामा नये, किशोरी पेडणेकरांचं सूचक वक्तव्य। जरांगेंना मराठा आरक्षणात रस नाही, त्यांना केवळ मीडियात राहायचंय, जरांगेंची वृत्ती अहंकारी, भाजप आमदार परिणय फुकेंची जरांगेंवर टीका। जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची कार्यवाही सुरू, हैदराबादमधनं गॅझेटच्या कॉपीज मागवल्या, शंभूराज देसाईंची माहिती। बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला, कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्वच सकारात्मक आहोत, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावलेंचं मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य। नाशिकच्या नांदगावात मराठा आंदोलकांचं साखळी उपोषण, जरांगेंचं उपोषण सुरू असेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा। राहुल गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी तेलंगणात संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल, तेलंगणातील काँग्रेस आमदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या 19 सप्टेंबरच्या बुलढाणा दौऱ्याला काँग्रेसचा विरोध, आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक। नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणा इथे भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू सायंकाळी मेळाव्याला मार्गदर्शन करणार। नवाब मलिकांचा जावई समीर खानचा अपघात, अपघातात समीर खान गंभीर जखमी, ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्यानं गाडी जोरात येऊन समीर यांना धडकली। किल्ले रायगडावरील रोपवे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार, मॉक ड्रिल सुरक्षा सरावासाठी रोपवे बंद राहणार, व्यवस्थापक राजेंद्र खातू यांची माहिती। 24 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन, पुढच्या वर्षी लवकर येण्याची साथ घालत बाप्पाला निरोप, समुद्र किनाऱ्यावर भाविकांची अलोट गर्दी। पुण्यामध्ये 24 तासांनंतरही विसर्जन मिरवणुका सुरूच, अखिल मंडई मंडळ, शारदा गणपती मंडळ, भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीचं विसर्जन। बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव, दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नसल्याची सर्व मंडळांची भूमिका, तर सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणुका त्यामुळे थांबवून। बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीतील वादात गाड्यांची तोडफोड, चौभारा परिसरात मोठ्या प्रमाणात काचा, दगडविटांचा खच, अनेक घरांवरही दगडफेक झाल्यानं घरांचंही नुकसान। भिवंडीत विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, रात्री 12:30च्या सुमारास भिवंडीत मिरवणुकीमध्ये धक्काबुक्की, काही संशयित ताब्यात। पुण्यामध्ये पोलीस आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी पोलिसांचा आग्रह, त्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद। परभणीच्या जिंतूरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेमुळे एकाचा मृत्यू, 3 जण अत्यवस्थ, 4 डीजे चालकांवर कारवाई।
अमरावतीमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट. अमरावतीच्या दारापूर येथील गणपती विसर्जनादरम्यान 3 जण बुडाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा घाणेगाव इथल्या तलावात बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू. अमृता फडणवीसांच्या दिव्यस फाउंडेशनकडून समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम. गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहीम. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची उपस्थिती. नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक. आकर्षक देखाव्याने मिरवणुकीला शोभा. विसर्जन मिरवणुकीची ड्रोन दृश्य माझावर. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर चपलांचा खच. जवळपास 2 गाड्या भरतील इतका कचऱ्याचा ढीग. महापालिकेकडून शहरामध्ये साफसफाई. महाराष्ट्रामध्ये आज मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणानिमित्ताने मिरवणुका. अनंत चतुर्दशीमुळे मुंबईत सोमवारऐवजी आज मिरवणुका आणि ईद साजरी केली जाणार. परभणीतीलही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला 18 दिवस झाल्यावरही मदत नाहीच. कृषी मंत्र्यांनी पाहणी केल्यावरही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. नंदुरबारच्या खेतिया बाजार समितीत हंगामी कापूस खरेदी. पहिल्याच दिवशी 120 क्विंटल कापसाची आवक. कापसाला 7,500 रुपयांचा दर. कोल्हापुरात चाकूने भोसकून एकाची हत्या. हातगाडी लावण्याच्या कारणावरून हत्या केल्याची माहिती. आराम कॉर्नर परिसरातली ही घटना. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीमधील शेंगदाणा तेल तयार करणाऱ्या राम इंडस्ट्रीला भीषण आग. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात ब्लॅक पॅन्थरचा वावर. खेडमधील चाकोळेमध्ये एका घराच्या अंगणात वावरणारा ब्लॅक पॅन्थर सीसीटीव्हीमध्ये कैद. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते एनपीएस वात्सल्य योजनेचा शुभारंभ. दिल्लीसह देशातल्या 75 ठिकाणी योजनेचा एकाच वेळी शुभारंभ. हरियाणा विधानसभेसाठी भाजप आज संकल्पपत्र जाहीर करणार. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा जाहीर करणार संकल्पपत्र, तर काँग्रेसही जाहीरनामा प्रसिद्ध करणार. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू. 7 जिल्ह्यामधल्या 24 जागांसाठी मतदान. जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.